तर मेहूने अक्षय कर्डिलेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मैदानात उतरणार आहेत. अक्षय कर्डिलेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलं. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त असल्यानं 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती. त्याचे नेते मंडळी ठरवतील त्या प्रकारे इथं सगळेच मंडळी, आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सक्रियतेनं निर्णय सहभागी होऊन तो विजयश्री आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे सगळे मंडळी मिळून प्रयत्न करू. एखादा नवीन व्यक्ती आला त्याला मार्गदर्शन करावं लागतं. पण अक्षय कर्डिलेंच्या बाबतीत जर पाहिलं तर ते कोविडच्या अगोदरपासून ते स्वतः ते सगळे सक्रिय होते. 2024च्या विधानसभेला देखील कर्डिले साहेब जेव्हा निवडून आले तर त्यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यावेळेला सुद्धा अक्षय कर्डिले हे व्यक्ती हे गावोगावी वाडी वस्तीवरती किंवा राहुरी नगरपालिका हद्द असेल त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक बैठका असेल, प्रत्येक छोट्या मोठ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं असेल, मोठा प्रश्न असेल त्यामध्ये सक्रिय ते सहभागी होते. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही की त्यांना कुठे निवडणुकीला अडचण येईल.